हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. आजपासून आपण ब्लॉगिंगला फायनली सुरुवात करतो. तर मित्रांनो, मी तुमचा होस्ट यश माळी. तर सुरुवात करू आजच्या ब्लॉगला. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. माझी इंटर्नशिप चालू आहे, तर आज सगळी कामं आवरून घरची मी निघालेलो आहे इंटर्नशिपला. आता चाललो आहे. माझी इंटर्नशिप चालू आहे पिंटो इलेक्ट्रॉनिक्स नारायणगाव, मांजरवाडीच्या शेजारीची कंपनी आहे. तर आज तुम्हाला दाखवतो. चला, घरची सगळी कामं आटपून आता दूध निघालेलो आहे. आता तसं जायचं आहे इंटर्नशिपसाठी. पहिले डेअरीची गाडी येणार आहे, त्यामुळं दूध देऊन मग जायचं. तर मित्रांनो, कालच्या पावसामुळे रस्त्याची हालत काहीशी अशी झालेली आहे आणि त्यातूनच आपल्याला जावं लागतं, कारण दुसरा रोड खूप लांबून पडतो. बाकीचे मित्र तर पोचलेले आहेत कंपनी, पण आत्ता मला टाईम झालेला आहे. पण असं पण आम्हाला टाईम 10चा आहे आणि आत्ता 9:15 वाजलेले आहेत. तर आरामात आपण पोचतोय. सकाळी सकाळी वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे. सो गाईज, आता आपण एंट्री करतोय नारायणगाव. पहिलं दाखवतो. आता शनिवारच्या बाजारापासून पुढे चाललेलो आहे आपण. गाईज, नारायणगावच्या स्टँडपाशी आलेलो आहे. अजून पुढं जायचं आहे. पूर्ण कंपनीकडचा रोड दाखवतो. पिंटो इलेक्ट्रॉनिक्स नारायणगाव कंपनीचं नाव आहे. मांजरवाडीच्या जवळ कंपनी आहे. देवजाळी आणि गणेश नगरच्या मध्ये. इकडे त्या साईडने हायवेने आलेलो आहे.
झेरॉक्सचं टोमॅटो मार्केट. तिथून पुढे जावं लागतं. इकडं मार्केटमुळे थोडीफार गर्दी असते. आपल्याला गर्दी अवॉइड करून पुढे जावं लागतं. गाईच कंपनीच्या बाहेर पोचलो आणि मग तिथं मित्र सगळे बाहेर जमलेले होते झाडाखाली. मग त्यांनी सांगितलं की विकली डायरी आणायची होती. अजून ह्या दोघांची पण नव्हती. मग आम्ही तिघंजणं चाललो आता मांजरवाडीमध्ये प्रिंट काढायला विकली डायरीची. पहिलं मॅपवरती झेरॉक्सचं दुकान सापडलं, पण आता निघालो आहे मॅप लावून. दुकान तर दाखवते, मग पाहू आता आहे की नाही चालू. चार्जिंगला लावून बटन बंद नाही ठेवलं. झेरॉक्स काढायला आलोय, पण दुकान मेडिकलमध्ये. इथं सेपरेट झेरॉक्सचं दुकान नसून मेडिकलमध्ये प्रिंटर ठेवलेला होता. कंपनीपाशी आलो तर त्या डायरीवरची चर्चा चालू होती. ह्या पिंटूच्या काही सिरीज समोर ठेवलेल्या आहेत त्या. आता कंपनीच्या आतमध्ये जायच्या आधी बाहेर थोडा वेळ टाइमपास चालू आहे आमचा. मग आतमध्ये जाणार आहे. दयाची काढायची सुयोग. काही वेळ टाइमपास केल्यानंतर आता चाललंय ट्रेनिंगसाठी आतमध्ये. मित्रांनो, ट्रेनिंग संपवून आपण आलेलो आहे आता नारेगावमध्ये. आता घरी चाललेलो आहे. रिटर्न जाताना आपल्याला दिसते ताजीन बेकरी, जिथले प्रोडक्ट्स स्पेशली खारी छोट्या भावाला खूप आवडते, तर विचार केला जाताना घेऊनच जाऊ. मग आलो ताजीन बेकरी. आता आपण निघालेलो आलेलो आहे शिवजन्मभूमी जुन्नर. इंटर्नशिप वरून घरी येऊन सगळी कामं आवरून आता आम्ही निघालो आहे लेण्याद्रीला. काही मित्र आलेत, तर लेण्याद्रीला फिरायला जायचा प्लॅन आहे आमचा, तर चाललेलो आहे. चला तुम्हाला दाखवतो आता माझ्या घरापासून लेण्याद्रीचा डोंगर कसा दिसतोय. मित्रांनो, हा समोरचा जो डोंगर आहे उंच, तो लेण्याद्रीचा डोंगर आहे. आणि हा बाजूचा परिसर. आणि इकडं पाठीमागं मित्रांनो, इथं हॉटेल झाले कृषी पर्यटन. मामाचे गाव कृषी पर्यटन नाव आहे. लेण्याद्रीच्याच पायथ्याला आहे, माझ्या घरापासून 1 किलोमीटरवरती. एकदम निसर्गरम्य वातावरण बनवलेलं आहे. आणि सेलिब्रेशन्स पार्टी वगैरे याच्यासाठी खूप मस्त आहे. म्हणजे जी बाहेरची लोक आहेत त्यांना इकडे आल्यावरती सेम असं गावाला आल्याची फिलिंग येतेच. आणि हा लेण्याद्रीचा डोंगर.
एवढी त्यांची जागा हा रोड वगैरे त्यांनी केला आहे. आणि पुढे आता एक खूप मोठा प्लॅन घेतलाय तिथं रिसॉर्ट बनवणार आहे. मित्रांनो, हाच तो मोठं रिसॉर्ट वगैरे लॉज वगैरे बनवणार आहे जे टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी. हाच तो प्लांट आहे जिथं होणार आहे. आता सध्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. रिसॉर्ट आणि लॉज बनवणार आहे. मित्र येत आहेत का काही माहीत नाही, पण त्यांनी का अजून पण त्यांच्यावरती एवढा की ते आले म्हटल्यावर येतील. मित्रांनो, आम्ही लेण्याद्रीला आलो आणि 7:15 वाजून गेलेले आणि लेण्याद्रीचा गेट 7 वाजता बंद होतो कंप्लीट. मग हे मित्र बोलत होते चल घरी. मग मी त्यांना बोललो चला तुम्हाला मी कंपाऊंडच्या बाहेरून उड्या मारून आतमध्ये नेतो, कारण वरती मंदिर 8 वाजता बंद होतं पण खालचा गेट कंप्लीट 7ला बंद होतो. त्याच्यानंतर 1 मिनिट जरी लेट झालं तरी कोणाला सोडत नाही. तर मग आम्ही असं डोंगरावरतून चाललो आहे. आता कंपाऊंडमधून आलो आहे पुढे आणि आता मंदिराकडे चाललो आहे. आता पुढे निघालो आहे. आता डायरेक्ट लागलो पायऱ्यांना लागलो आहे आता जाळीवरतून उड्या मारून. आणि मित्रांना मेन कारण म्हणजे मंदिरात नेण्याचं बाहेरून उड्या मारून, पण ते खूप आशेने आले होते. आणि एक मित्र हा पुढे चालला आहे व्हाईट शर्टवाला, हा डिंब्यामधून आलेला होता. तर मग त्याला बोललो चल तुझ्यासाठी नेतो तुला. मग आम्ही आता चाललो आहे वरती मंदिराकडं. येतील मित्रांनो, आम्ही मंदिरात पाऊल टाकलं आणि तेच आरती चालू झाली. मग मित्र पण खूप खुश झाले की गेट बंद असताना यांनी बाहेरून आणलं तर आणलं, पण आरतीच्या टायमिंगला आणलं, बरोबर आरती करायला भेटली. हा लेण्याद्रीवरतून दिसणारा नेचरचा व्ह्यू आहे आणि समोर हे दिसतंय हे जुन्नर आहे, सगळं व्हाईट दिसतंय एकदम. चला तर मित्रांनो, आजच्या पुरते इथपर्यंतच थांबूयात. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोर बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा.